बाबांच्या विरहामुळे जो शोक उत्पन्न झाला, हे दुःख कमी व्हावं, हा शोक कमी व्हावा, अशा प्रकारची मंगल कामना संपूर्ण गवळे परिवाराप्रती मी या ठिकाणी व्यक्त करतो. भगवान बुद्ध म्हणतात की प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे दुःखदायक आहे. हे आपण या ठिकाणी प्रत्यक्षरित्या अनुभवत आहोत. ज्या व्यक्तींवरती आपलं प्रेम आहे, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती नेहमी माझ्यासोबत राहावी, त्या व्यक्तीचा सहवास आपल्याला हवासा वाटतो, ज्या व्यक्तीवर आपलं सहानुभूती आहे, आपला लोभ आहे, विश्वास आहे, अशी जी प्रिय व्यक्ती आहे, अशी प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते, म्हणजे मृत्यूला प्राप्त होते, त्यावेळेस माणसाला दुःख होते. हे सत्य आहे. भगवान बुद्धाने सुद्धा हे सत्य विशद केलेलं आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये विहार करीत असताना महाउपासिका विशाखा भगवान बुद्धांना भेटायला गेली, वंदन केलं, बाजूला बसली आणि तेवढ्यातच तिची एक सेविका तिच्याकडे आली आणि तिला म्हणते की विशाखा राणी, आपली जी नात होती, म्हणजे तिची नात, छोटी नात, बालिका, आपली जी नात होती ती मरण पावली. जेव्हा विशाखेला समजतं की तिची जी नात होती ती मरण पावली, ती अगदी दुःखी होऊन जाते, अगदी दुःखी होते, खूप दुःखी होते आणि बसल्या ठिकाणी रडायला सुरुवात करते. अतिशय दुःखी अंतकरणातून त्या ठिकाणी ती स्थानापन्न आहे. त्याच वेळेला भगवान बुद्ध तिला विचारतात की विशाखा, काय झालं, तू का दुःखी आहेस? तर ती विशाखा म्हणते की भगवान, आत्ताच मला समजलं की माझी जी नात होती ही नात मृत्यूला प्राप्त झाली, ती मरण पावली आणि म्हणून मला फार दुःख होत आहे. भगवान बुद्ध तिच्या मनाची अवस्था जाणतात आणि तिला म्हणतात की विशाखा, मला सांग, ह्या श्रावस्ती नगरीमध्ये तुझ्या नातीच्या वयाच्या किती मुली आहेत? विशाखा म्हणते, भगवान, अनेक आहेत, माझ्या नातीच्या वयाच्या अनेक मुली आहेत. मग जर ह्या तुझ्या नातीच्या वयाच्या एवढ्या मुली जर मरण पावल्या तर तुला एवढं दुःख होईल का? तर विशाखा म्हणते की नाही भगवान, जर त्या बाकी मुली, माझ्या नातीच्या वयाच्या ज्या बाकी मुली आहेत, त्या जर मरण पावल्या तर मला एवढं फारसं दुःख होणार नाही. तर मग तुला तुझ्या नातीच्या मरणाचं दुःख का झालं? तर विशाखा म्हणे की भगवान, माझी नात मला खूप प्रिय होती. विशाखा म्हणते की माझी नात मला खूप प्रिय होती आणि म्हणून मी दुःखी आहे. आणि मग त्या वेळेला भगवान बुद्ध तिला उपदेश करतात की पियेही विपयोगो दुःखो, म्हणजे प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे दुःखदायक आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष आपण अनुभवतो ना, प्रिय व्यक्तींचा वियोग होणे दुःखदायक आहे. कारण काय? कारण प्रिय व्यक्ती ज्यावेळेस आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल प्रिय भाव उत्पन्न होतो, त्या व्यक्तीबद्दल प्रेम उत्पन्न होते, तर त्या व्यक्तीबद्दल कधीच आपण ती व्यक्ती मृत्यूला प्राप्त होईल असा कधीच विचार करत नाही की बा ही व्यक्ती कधीतरी मृत्यूला प्राप्त होईल, असा कधी आपण विचार करत नाही. उलट असं वाटते की ही व्यक्ती नेहमी माझ्यासोबत राहायला पाहिजे, ह्या व्यक्तीने म्हणजे मरूच नाही, माझ्यासोबतच राहायला पाहिजे. बरं, तुम्ही एक जस्ट कल्पना करा की तुमच्या जीवनामध्ये ज्या व्यक्तीवर तुमचं सर्वात जास्त प्रेम आहे, मग ती आई असेल, बाबा असेल, पती पत्नी असतील, मुलं बाळं असतील, मित्र असतील, तुम्ही तुमच्या जीवनात ज्या व्यक्तीवर जास्त प्रेम करता, जस्ट कल्पना करा, ती जर व्यक्ती ह्या क्षणाला जर डायरेक्ट मृत्यूला प्राप्त झाली तर तुमची मानसिक अवस्था कशी होईल? तुम्ही दुःखी व्हाल ना, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही बेचैन व्हाल, व्याकुळ व्हाल, उद्विग्न व्हाल आणि दुःख करत राहाल. का बरं? कारण त्या प्रिय व्यक्तीचा जो वियोग झालेला आहे, हा वियोग हा असहनीय असतो. तो आपण त्याला सहन करू शकत नाही. ते फार कठीण असते त्या गोष्टीला स्वीकार करणं, त्या गोष्टीला आपल्या बुद्धी लेवलला समजून घेणं फार कठीण असते. जेव्हा आम्ही समाजामध्ये फिरतो तेव्हा समाजामध्ये तुम्ही मध्यमवर्गीय लोक आहात, आपल्या समाजामध्ये लखपती, करोडोपती लोकांची पण संख्या कमी नाही आहे. 1-1 करोड रुपयांच्या बंगल्यामध्ये, रो हाऊसेसमध्ये आपले लोक राहतात. ते पण लोक आम्हाला बोलवतात, म्हणते घरी या, पूजा आहे, परित्राणपाठ वगैरे बोलवतात आम्हाला. तर मग जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो तर ते लोक सुद्धा आमच्याकडे बसून असा हात जोडतात आणि म्हणतात की भंतेजी काहीतरी उपदेश करा,
म्हणजे मन शांत नाही आहे म्हणतात, मन शांत नाही आहे, फार दुःख होत आहे मला. मग आम्ही विचार करतो की ह्या लोकांकडे एवढं गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे, एवढा मोठा बंगला आहे, हे लोक सुखी का नाही आहेत? हे लोक दुःख का करत आहेत? तर भगवान बुद्ध याचं उत्तर देतात की ह्या मानवी जीवनामध्ये ज्याला आपण सुख म्हणतो, ज्याला परमोच्च सुख म्हणतो, अल्टिमेट हॅपीनेस, म्हणजे त्याच्या पलीकडे सुख नाहीच आहे. अल्टिमेट हॅपीनेस, परमोच्च सुख ज्याला म्हणतात, भगवान बुद्ध म्हणतात म्हणजे मनाची जी शांती आहे, इनर पीस, मनाची शांती, हे मानवी जीवनातील सर्वोत्तम असं सुख आहे. जर मनाची शांतीच आपण प्राप्त केली नाही, तुमचं मन उद्विग्न आहे, तुमचं मन एकदम बेचैन राहते, नाराज राहते, खिन्न राहते, उदास राहते, मग अशा व्यक्तीला तुम्ही म्हणजे एखाद्या मोठ्या बंगल्यात जरी नेऊन ठेवलं तरी तो माणूस दुःखीच राहणार आहे ना, दुःखी राहील. आणि ते दुःख तुमचं पैसा कमी करू शकत नाही. म्हणजे जसं बघा, तुमच्या जीवनात एखादी व्यक्ती मरण पावते, तुम्ही जेव्हा रडता अंत्यविधीच्या वेळेस, अंत्यविधीला माणूस रडतो ना, किती रडतो. मग अशा वेळेस जर मी त्या ठिकाणी जर तुम्हाला 500 रुपयाचे बंडल दिले, हे घ्या 50 लाख रुपये आहेत, रडणं कमी करा, होते का रडणं कमी? त्यावेळेला माणसाला वाटतं की ह्या पैशाची काही म्हणजे पैशाची काही किंमत नाही आहे, हे पैसा, हे गाडी, हे बंगला, बँक बॅलन्स, हे माझं दुःख कमी करू शकत नाही. मग ज्यावेळेस माणसाला याची जाणीव होते, मग ते लोक आम्हाला म्हणतात, कुठे श्रीमंत लोक सुद्धा, सगळेच लोक म्हणतात की भंतेजी फार दुःख आहे, फार दुःख आहे, काहीतरी आम्हाला उपाय सांगा, हे दुःख कमी झालं पाहिजे. मग आम्ही त्यांना धम्माचा उपदेश करतो, त्यांना थेरॉटिकली त्यांना धम्म समजून सांगतो, आणि मग आम्ही त्यांना म्हणतो की 10 दिवसांचा वेळ काढा आणि ध्यान शिबिर करायला जा. मग ते म्हणतात ध्यान शिबिर का? हो. मग त्यांना ध्यान शिबिरात आम्ही सांगतो, कशासाठी? हे ध्यान शिबिर वगैरे हे जे करणं आहे, हे जे ध्यान साधना आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला बलवान बनवण्यासाठी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ध्यान करणं आपल्या मनाला स्थितप्रज्ञ बनवण्यासाठी आहे. का? आज आपल्या जीवनामध्ये हा एक दुःखद प्रसंग घडला, याची काय गॅरंटी आहे बरं की पुढे तुमच्या जीवनामध्ये दुःखद प्रसंग घडणार नाही? काही गॅरंटी आहे? नाही. याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. आज दुःख झालं, उद्या तुम्हाला सुख मिळेल, परवाला परत मग कोणतरी दुःख होईल. जसं प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे दुःखदायक आहे, त्याचप्रमाणे अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे हे सुद्धा दुःखदायक आहे, असं भगवान बुद्ध म्हणतात. मग ह्या गोष्टी जीवनामध्ये घडणारच आहेत, दुःखद प्रसंग घडणारच आहेत. मग भविष्यात निर्माण होणाऱ्या किंवा भविष्यामध्ये होणाऱ्या दुःखद प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी तुमचं मन तयार आहे का? बघा, करा बरं विचार, तुमचं मन तयार आहे का? नाही. तुम्ही ज्याचं चिंतन कराल ना, तर तुम्हाला समजेल की तुमचं मन किती कमजोर आहे. तुम्हाला या गोष्टीचं चिंतन केल्यावर समजेल की माझं मन किती कमजोर आहे. साधा विचार जरी केला, म्हणजे थोडा विचार जरी केला की माझी आई जर मृत्यूला प्राप्त झाली तर कसं होईल, माझी मानसिक अवस्था कशी होईल, माझी प्रिय व्यक्ती मृत्यूला प्राप्त झाली तर माझी मानसिक अवस्था कशी होईल. आम्ही पाहतो की काही लोक एक महिना दुःख विसरत नाही. एक महिना जाऊ द्या, एक वर्षांपर्यंत दुःख विसरत नाही. दुःखच करतात. काही लोक तर मरेपर्यंत दुःख विसरत नाही, मरेपर्यंत. मग जे लोक मरेपर्यंत दुःख विसरत नाही, मग त्या लोकांनी जीवनभरापर्यंत दुःखाचं जीवन जगायचं का? हेच तर दुःख आपल्याला कमी करायचं आहे, हेच तर दुःख आपल्याला नष्ट करायचं आहे. हे समजलं पाहिजे ना आपल्याला की हे दुःख कमी कसं करता येईल. तर भगवान बुद्ध यावरती उपदेश करतात. तर बुद्ध अगोदर हे सांगतात की मानवी जीवनातील जे सत्य आहे, आर्य सत्य आहे, हे आर्य सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. जसं एक बुद्धाने सत्य सांगितलं की प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे दुःखदायक आहे. मग जी लोक तात्काळ त्यावेळेला ते सत्य स्वीकार करतात, त्यांना दुःख होत नाही की प्रिय व्यक्तीचा वियोग झालेला आहे, आता प्रिय व्यक्ती आमच्यामध्ये सोडून गेलेली आहे, आता या गोष्टीत दुःख काय करायचं, हे सत्य आहे, हे सत्य मी स्वीकार केलं पाहिजे. तर जी लोक या सत्याचा स्वीकार करतात आणि नेहमी धम्माचा आचरण करतात, त्या लोकांना कधीच दुःख होत नाही. दुःख होईल असं नाही, दुःख होईल, पण त्या लोक त्या दुःखातून खूप कमी वेळेमध्ये बाहेर पडतात. माझ्याही जीवनामध्ये एक प्रसंग असाच घडला आहे. माझे वडील जेव्हा मृत्यूला प्राप्त झाले, माझे जे वडील आहेत, माझे वडील जे मृत्यूला प्राप्त झाले, तर मला घरच्यांनी फोन केला की वडील मरण पावले आहेत, ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे. मी रडलो नाही, पण जेव्हा घरी गेलो, पिताश्रींचं ते
बघितलं, देह बघितला, तर मग मला बघून आईने रडायला सुरुवात केली, भावांनी रडायला सुरुवात केली, त्यांचं रडणं बघून मग नातेवाईकांनी रडायला सुरुवात केली. आणि मग ते त्या सर्वांचं रडणं बघितल्यानंतर मग मला थोडंसं रडायला त्या ठिकाणी आलं. पण त्या ठिकाणी लगेच मी सतर्क झालो, अरे मी तर भंतेजी आहो, मी जर असं रडू लागलो तर हे जे लोक रडत आहेत यांना सांभाळेल कोण, यांना नैतिक आधार कोण देईल, यांना या दुःखातून मुक्त कोण करेल. अरे नाही, आपण रडता कामा नये. पिताश्री मरण पावलेले आहेत, हे सत्य आहे. हे सत्य तात्काळ त्यावेळेला मी स्वीकार केलं. का? कारण मागच्या अनेक वर्षांपासून एक भिक्षू म्हणून जे जीवन जगतो आम्ही, तर ते आपोआप ते धम्माचं एक बल, एक त्याला म्हणता येईल एक धम्मबल निर्माण होते. हे धम्मबल आपल्याला या दुःखातून बाहेर निघण्यासाठी प्रेरणा देत असते. जेव्हा भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले, भगवान बुद्धांचे प्रेम करणारे सगळेच होते. सर्वांनाच वाटतं की बुद्ध किती चांगले आहेत, किती चांगले आहेत, सर्वजण प्रेम करायचे. तर भगवान बुद्धांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं तेव्हा म्हणजे बुद्धांचा देह ठेवलेला आहे, तर काही जे भिक्षू होते ते खूप रडत होते. त्यांचे प्रिय शिष्य आनंद ते तर ढाळ मोकळून रडत होते, लोटांगण घेत होते जमिनीवरती की बुद्ध आम्हाला सोडून गेले, बुद्ध आम्हाला सोडून गेले, आता आमचा मार्गदाता कोण, आता आम्हाला मार्गदर्शन कोण करणार. रडत होते, उपासक पण रडत होते. पण त्याच वेळेला बाजूला काही भिक्षू अत्यंत सावध चित्ताने ध्यानमग्न होऊन त्या ठिकाणी स्थित बसलेले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब सुद्धा बाहेर आला नाही, ते बिलकुल रडले नाही, एकदम शांत चित्ताने ध्यान करत बसलेले होते. स्थित प्रज्ञ होतं त्यांचं मन. बरं, याचा अर्थ असा नाही आहे की ते भिक्षू रडत नव्हते म्हणजे त्यांना दुःख झालं नाही. दुःख त्यांना पण झालं, त्यांच्या पण मनामध्ये बुद्ध विरहाचं दुःख झालं, पण ते त्या दुःखाला जाणतात, त्या सत्याला जाणतात आणि अतिशय स्थित प्रज्ञाने ते त्या दुःखाला जाणून त्या ठिकाणी ध्यान अवस्था करतात. मनाला कमजोर होऊ देत नाही, मनाला एकदम वीक होऊ देत नाही. आणि अशा पद्धतीने ध्यानाच्या मार्गाने ती लोक स्वतःला बलवान बनवतात. शरीराला नाही बरं, मनाने बलवान बनवतात. ते स्वतःला मनाने शक्तिमान बनवतात. तर मोठ्यातल्या मोठ्या दुःखाला सुद्धा सामोरे जाण्यासाठी हे तुमचं मन तुम्हाला सहाय्यकारी ठरत असते. एक फक्त उदाहरण सांगतो आणि प्रवचन समाप्त करतो. हे जर बुद्ध काळात तुम्हाला उदाहरण दिलं, एक अगदी आजच्या काळातलं या औरंगाबादचं तुम्हाला उदाहरण देतो. बीड बायपासला राजगृह हाऊसिंग सोसायटी आहे, तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहीत असेल. तर बीड बायपासला राजगृह हाऊसिंग सोसायटी आहे. त्या ठिकाणी एक परिवार आहे, त्यांचं आडनाव आहे विणकरे परिवार. ते जे विणकरे साहेब होते ते सुद्धा ध्यान करायचे, विपश्यनेचे आचार्य होते. त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या सुद्धा ध्यान करायच्या, त्या सुद्धा आचार्य होत्या. त्यांचा संपूर्ण परिवार हे धम्मपालन करायचे, शील पालन करायचे. खूप धार्मिक परिवार आणि ध्यान करणारा परिवार तो होता. एकदा आम्हाला फोन आला, मी आणि एक दुसरे भंतेजी होते, की भंतेजी विणकरे साहेबांना बजाज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि डॉक्टर म्हणतात की त्यांच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत, अगदी म्हणजे एकदम नाहीच्या बरोबर राहिलेल्या आहेत आणि त्यांचं काही खरं नाही, कधी पण ते मृत्यूला प्राप्त होऊ शकतात. तर अशा प्रकारे आम्हाला फोन आला. आम्ही तात्काळ बजाज हॉस्पिटलला त्यांना भेटायला गेलो. तर बघा, जेव्हा आपण एखाद्या पेशंटला दवाखान्यात भेटायला जातो तर एक वातावरण असते बघा, तर पेशंट असा दुःखात पडलेला आहे आणि एकदम दुःख वातावरण आहे की नाही, आणि लोक एकदम नाराज झालेले आहेत, असं वातावरण असते. आम्ही पण त्याच संकल्पनेने गेलो की बा दुःखद वातावरण त्या ठिकाणी असेल. तर आम्ही ज्या ठिकाणी गेलो तर विणकरे साहेब बेडवरती आराम करीत होते. त्यांनी आम्हाला दुरूनच बघितलं. पत्नीने सांगितलं की भंतेजी आलेले आहेत. लगेच ते आपल्या बेडवर उठून बसले आणि आम्हाला दुरून त्यांनी वंदावी भंतेजी केलं. भंतेजी बसा. बसल्यानंतर त्यांनी आमच्यासोबत पुढील 1 तासांपर्यंत विपश्यनेवर चर्चा केली, धम्म आचरणावर चर्चा केली, धम्म तत्वज्ञानावर चर्चा केली. खूप शांत चित्ताने एकदम एकाग्र मन करून त्यांनी आमचं प्रवचन ऐकलं त्या बजाज हॉस्पिटलमध्ये. त्यांच्या पत्नी बाजूलाच होत्या. म्हणजे ते जे विणकरे साहेब होते त्यांना हे माहीत होतं की मी मृत्यूला प्राप्त होणार आहे. त्यांना हे माहीत होतं की माझ्यातल्या पेशी पूर्णपणे नाहीच्या बरोबर नष्ट झालेल्या आहेत आणि मी मृत्यूला प्राप्त होणार आहे. पण आम्हाला एवढं नवल वाटलं की हे साहेब ज्यांना माहीत आहे की मृत्यूला प्राप्त होणार आहेत, पण किती प्रसन्न चित्ताने ते धम्मदेशना ऐकत आहेत. त्यांचं चित्त किती आनंदी आहे. एवढं पण दुःख आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर ते बघितलं नाही. पत्नीला म्हणतात,
अगं ॲपल घे, आपण भंतेजींना ॲपल दान करू. त्यांनी त्यावेळेला आम्हाला ॲपल दान दिलं, आर्थिक दान दिलं. आणि भंतेजी म्हणे गोयंका गुरुजींची मंगलमैत्री एकदा म्हणावी, मला प्रसन्न चित्तानं ऐकायचं आहे. त्या ठिकाणी आम्ही 10 मिनटं मंगलमैत्री केली. त्यांनी अतिशय आनंदी चित्तानं ती मंगलमैत्री ऐकली. बघा, आम्हाला बिलकुल असं वाटलंच नाही की हा माणूस बिमार आहे. आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही बजाज हॉस्पिटलमध्ये बसलेल्या ICUमध्ये. बिलकुल आम्हाला असं वाटलं नाही. माझ्या जीवनातील ते एकदम म्हणजे ग्रेट पर्सनॅलिटी, एकदम प्रखर, एकदम म्हणजे असं म्हणता येईल की एकदम सुखी व्यक्तिमत्व असलेलं ते व्यक्ती मी माझ्या जीवनात बघितलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आम्हाला फोन आला सकाळी की विणकरे साहेब मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. आम्हाला दुःख पण झालं कारण ते मृत्यूला प्राप्त होणार होते, पण आनंद पण वाटला की ह्या माणसाचा मृत्यू सुखदायक झालेला आहे. ह्या माणसाचा मृत्यू सुखदायक झालेला आहे. हे मृत्यूला प्राप्त तर झाले, पण सुखपूर्वक अगदी जागृत होऊन, सावधान, अटेन्शन होऊन यांनी मृत्यूला स्वीकार केलेला आहे. अरे किती मोठी गोष्ट आहे ही. हे मी तुम्हाला बुद्ध काळातलं उदाहरण देत नाही आहो. आता ह्या काळातलं उदाहरण आहे, अगदी 2-3 वर्षापूर्वीचं. तुम्हाला जर कधी परिचय असेल तर विणकरे परिवार आहे, राजगृह हाऊसिंग सोसायटी बीड बायपासला, नक्की त्यांना भेटा. ही जी मानसिक अवस्था प्राप्त होते ना, की मोठ्यातल्या मोठ्या दुःखाला सुद्धा जर सामोरे जायचं असेल तर मनाला बलवान बनवण्यासाठी, मनाला खंबीर स्थितप्रज्ञ बनवण्यासाठी अशी मानसिक अवस्था जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर आपल्याला बुद्धाच्या धम्माशिवाय, ध्यान मार्गाशिवाय बिलकुल पर्याय नाही आहे. आणि म्हणून आपण हे खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. आज जे दुःख झालं ते दुःख आपण जाणत आहोत. लाईफमध्ये, जीवनामध्ये पुढे जे दुःख होणार आहे त्या दुःखाला सामोरे जाण्यासाठी आपण आपलं मन नेहमी तयार असावं. याकरिता सदैव धम्माचं आचरण करावं, ध्यान साधना करावी. किमान जीवनामध्ये एकदा तरी शिबिर करायला पाहिजे. हे आमच्यासाठी नाही आहे. लोकांना असं वाटते की ते शिबिर वगैरे करणे भंतेजीचं काम आहे. बरं, आम्ही ते शिबिर करतोच, आम्ही ध्यान करतोच, पण आमच्या मागे अशा जबाबदाऱ्या नाही आहेत. तर तुम्ही गृहस्थी लोक, पती पत्नी, मुलं बाळं, आई वडील, घर दार, नोकरी, जमीन जायदाद, हे किती साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या, ही सगळी कर्तव्ये पार पाडण्यासाठी आणि पारिवारिक जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी, सामाजिक जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी आणि आपलं हे मानवी जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी आपलं मन बलवान असणं, खंबीर असतं, स्थितप्रज्ञ असणं अतिशय महत्त्वाचं आहे बांधवांनो. आणि म्हणून आपण सर्वांनी नेहमी धम्माचं आचरण करावं, ध्यान मार्गाचा अभ्यास करावा आणि स्वतःचं मन खूप चांगल्या पद्धतीने बलवान बनवावं. यामध्ये सर्वांचं मंगल आहे. मी पुनश्च एकदा संपूर्ण गवळे परिवाराबद्दल मंगलकामना अर्पण करतो. बाबांच्या म्हणजे विरहामुळे जे दुःख आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे, हे दुःख धम्मबलाने, आपल्या धम्म आचरणाने कमी हो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना सुखपूर्वक जीवन जगण्याचं बळ प्राप्त हो, मानसिक बळ प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.